एक महिला आपल्या 2 लेकरांसोबत राहत होती. तिचा नवरा हा कामाच्या निमित्ताने बाहेरगावी जाऊन राहू लागला आणि त्यानंतर ती आपल्याच नवऱ्याच्या जवळच्या मित्राच्या प्रेमामध्ये पडते. त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध स्थापित होतात. या दोघांमध्ये वारंवार शारीरिक संबंध देखील झाले होते. पण त्यानंतर त्या महिलेचा प्रियकर हा देखील कामाच्या निमित्ताने दुबईला गेला. 2 दिवसा अगोदर तो दुबईवरून परत भारत देशामध्ये आला आणि तो आपल्या त्या बाईला भेटण्यासाठी तिच्या घरी जातो. मध्यरात्री हे दोघेजणे एकमेकांना खूप दिवसानंतर भेटले होते. यांच्यामध्ये शारीरिक संबंध स्थापित झाले. पण संबंध ठेवताना अचानक त्या महिलेने त्या व्यक्तीचं गुप्तांग कापून टाकलं. त्या घरामध्ये अशा प्रकारचा आरडाओरडा झाला की सर्व गाव जमा झालं. नेमकं त्या रात्री या दोघांमध्ये काय झालं होतं, कुठे घडली ही घटना, सर्व काही सविस्तरपणे जाणून घेऊया. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही घटना समोर आली आहे उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील सरपतहा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या एका छोट्याशा गावामधून. या गावामध्ये पूजा कुमारी नावाची 28 वर्षांची महिला आपल्या 2 लेकरांसोबत राहायची. पूजा कुमारीचं लग्न 5 वर्षा अगोदर झालं, पण त्यांच्या घरची परिस्थिती तेवढी काही चांगली नव्हती आणि त्यांच्या गावामध्ये किंवा गावाच्या आजूबाजूला रोजगार देखील नव्हता. त्या कारणामुळे पूजाचा नवरा हा कामाच्या निमित्ताने गुजरातच्या अहमदाबाद येथे जाऊन राहू लागला. तो तिथेच काम करायचा आणि काम करून आपल्या बायकोला आणि लेकरांना पैसे पाठवायचा. यावरच पूजा गुजारा करत चालली होती. पण पूजाला फक्त पैशांची गरज नव्हती, तिला एका व्यक्तीची देखील गरज होती आणि त्यानंतर ती आपल्या नवऱ्याच्या जवळच्या मित्राच्या प्रेमामध्ये पडते. त्याचं नाव आहे अजित सिंग. अजित सिंग हा त्या बाईच्या नवऱ्याचा जवळचा मित्र होता. अजित सिंग मित्र गावाला गेल्यावर त्याच्या घरी जायचा. त्याच्या बायकोसोबत त्याची जवळीक निर्माण झाली. अजित सिंगचं लग्न झालं नव्हतं म्हणून पूजा आणि अजित सिंग यांच्यामध्ये अनैतिक संबंध स्थापित झाले. या दोघांच्या संबंधाची चर्चा संपूर्ण गावभर पसरली होती. पूजाच्या माहेरी आणि सासरच्या लोकांना देखील यांच्या संबंधाची चर्चा माहिती झाली होती आणि त्यांनी पूजाला आणि अजितला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. अजितला त्यांना जीवाशी मारण्याचे धमक्या देखील दिल्या होत्या. अजित या धमक्यांना खूप जास्त घाबरला आणि तो कामाच्या निमित्ताने दुबईला निघून गेला. तो 5-6 महिने दुबईला जाऊन काम करू लागला. या दरम्यान पूजाचा नवरा गावी येऊन काही दिवस राहतो आणि तो परत अहमदाबादला निघून गेला. त्याला त्याच्या बायकोचे अनैतिक संबंधाबद्दल काही देखील माहिती नव्हती आणि नेमकंच 12 ऑक्टोबरच्या दिवशी अमित सिंग हा परत दुबईवरून आपल्या गावी परतला होता. या दरम्यान पूजा आणि अमित सिंग हे दोघं वारंवार फोनवर बोलू लागले होते. अमित सिंग गावी आल्यानंतर परत एकदा पूजाला भेटण्यासाठी तिच्या घरी जातो. हे रात्री एकमेकांना भेटत होते. त्याच वेळेस पूजांच्या नातेवाईकाला देखील माहिती होतं की अमित सिंग आणि पूजा हे दोघे जण भेटायला आले आहेत. नंतर ते नातेवाईक अमित सिंगला पकडतात. त्यांनी अमित सिंगची खूप भयंकर प्रकारे मारहाण केली. ती मारहाण खूप भयंकर होती, पण नंतर इज्जतीच्या भीतीने नातेवाईकांनी अमित सिंगला जिवंत सोडून दिलं. नंतर नातेवाईकांनी पूजाला समजून सांगितलं की जर तू असं काही करशील तर आम्ही तुला देखील मारून टाकेल. या अनैतिक संबंधाचा शेवट इथेच करून टाक, असा दबाव नातेवाईकांनी पूजावर आणला होता. या अनैतिक संबंधाचा शेवट करण्याचा फक्त एकच पर्याय होता, तो म्हणजे त्याचं गुप्तांग कापायचं. असा आदेश त्या नातेवाईकांनी पूजाला दिला. पूजा देखील नातेवाईकांचं ऐकते आणि नंतर 14 ऑक्टोबर 2025च्या दिवशी ती आपल्या प्रियकर अमित सिंगला फोन करते आणि म्हणते की तुला मला एक शेवटच्या वेळेस भेटायचं आहे, तू माझ्या घरी ये, माझे सर्व नातेवाईक गावातून बाहेर गेले आहेत. अमित सिंगला देखील त्या महिलेसोबत संबंध ठेवायचे होते आणि अमित सिंग त्याच लालसेमध्ये त्या महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरी देखील जातो. अमित सिंग आणि ती महिला हे दोघे मध्यरात्री एकमेकांसोबत संबंध ठेवत असतात, पण त्या महिलेला त्याचं गुप्तांग कापायचं होतं. संबंध चालू असताना खोलीमध्ये सर्व
सर्वत्र अंधकार होता. त्याचा फायदा घेऊन पूजाने अमित सिंगचं गुप्तांग कापून टाकलं. अमित सिंगला विश्वास बसला नाही की त्याच्यासोबत हे सर्व काय झालं. त्याच्या वेदनेने तो असा काही ओरडत होता की त्याच्या आवाजाने जवळपासचे सगळेच लोक त्याच्या घरामध्ये जमले होते. त्या लोकांनी पाहिलं की पूजाने अमित सिंगचं गुप्तांग कापलं आणि पूजाचे नातेवाईक देखील त्याच्या घरी जमले, कारण की हे सर्व पूजाचा आणि तिच्या नातेवाईकाचा प्लॅन होता. आणि शेजारच्या लोकांनी अमित सिंगला दवाखान्यामध्ये दाखल केलं, पण त्याची प्रकृती खूप खराब असल्यामुळे त्याला वाराणसी इथे पाठवण्यात आलं होतं. नंतर पूजाला पोलिसांनी अटक केली, पण या अनैतिक संबंधाने पूजाचं सर्वत्र आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं आणि नंतर अमित सिंगचं देखील आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं.